मागील 5 ते 6 दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला होता। तर किनवटच्या काही सखल भागात पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते। त्याचबरोबर पुराचे पाणी शेतात शिरल्याने नदीकाठच्या शेताचेही मोठे नुकसान झाले आहे। सोयाबीन, कापूस, तूर ही नगदी पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे किनवट तालुक्यातील पिपरी, भंडारवाडी येथील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे। आमच्या शेतामध्ये काहीच उरलं नाही साहेब। आता आमच्या काय खाऊन काय नाही, आमच्या कपाळाला शेवटी आता माती उरलेली आहे। आम्ही कसं जीवन जगावं, मुलीचे लग्न कसं करावं, आम्ही काय करावं साहेब, आमच्याकडे जरा लक्ष करावं। आम्ही मरून गेलो शेतकरी सगळे, काही नाही, पिपरी शिवारामध्ये काही राहिलं नाही, सगळं पेनगंगेने वाहून गेलं साहेब, काहीच राहिलं नाही हो। शेवटी आमच्या शेतामध्ये आम्ही काय करणार, आम्ही काय खाऊन जगाव, आम्ही काय मरून जावं का, आम्हाला काही इलाज नाही या पेनगंगेच्या मुळे। आमच्याकडे लक्ष करा साहेब, काहीच राहिलं नाही। आता शेवटी आमच्या कपाळाला माती उरलेली आहे, दुसरं काही राहिलं नाही साहेब, सगळं आमचं नुकसान झालेलं आहे शेतीचं। कैलास रामा केंद्रे, राहणार पिंपरी तालुका, किनवट जिल्हा, नांदेड। माननीय मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्याची वेदना लक्षात घ्या। 16 ऑगस्ट पासून संततधार पाऊस होत आहे। 4 दिवसामध्ये 3 वेळेस पूर आला साहेब आमच्या शेतामध्ये। शेतकऱ्याने काय खावं, कसं जगावं, असं एक धाड शिल्लक राहिलं नाही सर। पिंपरी शिवारामध्ये तुम्ही शोधून सुद्धा क्षेत्र भेटणार नाही की जिथे पूर गेला नाही। शेतकऱ्याने काय खावे, आता रब्बी हंगामाशिवाय आम्हाला पर्याय नाही। शेतकरी जो आहे तो पूर्ण उधारी बी बियाणं आणतो, आता पुढी हंगामासाठी त्याला उधारी तरी कोण देईल, ते कसं करावं। शेतकऱ्याचे मुलाचे शिक्षण आहे, संसार कसा चालवावा, कसं करावे, आम्हाला कोण बी बियाणं देईल। तुम्ही देचाल 10-15 हजार रुपये हेक्टरी मदत आम्हाला, ती त्या 10-15 हजारांना आमचं बी बियाणं तरी भागेल का, आणि ती तुमची मदत तरी केव्हा मिळेल आम्हाला। ती मदत मिळाली तरी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी महिना येईल, तोपर्यंत आम्ही शेती पेरावी कशी, दुसरं पीक घ्यावं तरी कसं, आणि दुसरं पीक घेतो ते त्यालाही गारपिटीचं संकट असतंय। आमची फार व्यथा, आम्हाला एवढ्या मुश्किलमध्ये आहोत ना आम्ही, आता काय खावं, काय करावं, काय आम्हाला काय, आमच्याकडे इलाज राहिला नाही साहेब। आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या, आम्हाला सरासरी 20-25 हजार तरी हेक्टरी मदत द्यायला हवी, तरच आमच्या शेतकऱ्याचं नुकसान आहे। हे बघा, आमच्याकडे काहीतरी शिल्लक आहे का? 4-5 दिवस झालं गंगेचा पूर आहे आमच्या शेतामध्ये, जगणं मुश्किल होऊन गेलंय आमचं। आम्ही आमच्या मुलं बाळ आहेत, आम्ही काय करावे काय नाही, आम्हाला असं बोलू नये साहेब, पण आम्हाला आता आमच्याकडे जगण्याचा एवढं मुश्किल झालं ना, आम्हाला पुढे कंपनीत जावं लागेल की काय, की एवढी आमच्यावर वेळ आलेली आहे। त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर 1 महिन्यामध्ये आम्हाला शासकीय मदत आम्हाला 20 ते 25 हजार रुपये हेक्टरी दिली तर काहीतरी आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकू। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।